कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो. सत्याच्या मार्गावर चालणे हे फायद्याचे आहे, कारण या मार्गावर गर्दी कमी असते. विश्वास ठेवा. एकटेपणा हा मतलबी आणि स्वार्थी लोकांपेक्षा लाख पटीने चांगला आहे. काही गोष्टी देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो, ज्यांचे प्रयत्न प्रामाणिक असतात. चूक नसताना केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे फार मोठे प्रतीक आहे. तुमचं राहणं तुमची श्रीमंती दाखवते, तर तुमचं वागणं हे तुमचे संस्कार दाखवते. जबाबदारी नावाचा विषय कोणत्याच शाळेत शिकवला जात नाही. कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. जशी व्यायामाची शरीराला गरज असते, तशी वाचनाची मनाला गरज असते. आपण विजयी होऊच असा ज्यांचा दृढ विश्वास असतो, तेच विजयी होतात. सुंदरता ही कामाची शोभा नसून तो कामाचा गाभा आहे. सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते. कोणतंही काम महान बनवण्याचा एकच मार्ग आहे की ते काम आवडीने करा. प्रत्येक दुःख आपल्याला एक नवा धडा शिकवतं आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो. सर्वात मोठं यश हे सर्वात मोठ्या अपयशानंतरच मिळते. अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका. नशीब हातात येत नाही, हाताला तुमच्या नशिबाकडे नेणे गरजेचे असते. शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी आत्मविश्वास हवा. समस्या म्हणजे आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा. अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाचा झरा वाहत असतो. शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे. प्रभाव असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं महत्त्वाचं असतं. माणसं बदलत नसतात, कालांतराने ती मुळात कशी आहेत हे समजतं. कष्ट ही अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा.